सरकारनं बैल दिला, 2 दिवसात आजारी पडला, दुष्काळात 13वा. उघड्याजवळ नागडं नेलं आणि रात्रभर थंडीने मेलं. ही म्हण सध्या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरताना दिसते. नैसर्गिक आपत्तीनं आधीच कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्याला आधार देण्याचं सोंग प्रशासनाने आणलं खरं, मात्र क्रेडिट लाटण्याच्या घाईत एका गरीब शेतकऱ्याच्या पदरात मदतीऐवजी पुन्हा आफतच टाकण्याचं पाप सरकारी यंत्रणेनं केलंय. पत्नीला बैलाच्या जागी जुंपून मशागत करण्याची वेळ आलेल्या या शेतकऱ्याला प्रशासनाने जो बैल दिला तो अवघ्या 2 दिवसातच आजारी पडून जमिनीवर कोसळला. यामुळे दुष्काळात 13वा महिना अशी अवस्था गायकवाड कुटुंबाची झाली असून मदतीच्या नावाखाली शेतकऱ्याच्या गळ्यात आजारी बैल मारणाऱ्या प्रशासनाचा आता राज्यभरातून निषेध होतोय. काय आहे ही बैल व्यथा पाहूयात या रिपोर्टमधून. नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय LS मराठी. काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसात आणि वीज कोसळण्याच्या घटनेत काशीनाथ गायकवाड यांचा एक बैल जागीच दगावला. शेतकरी कुटुंबासाठी बैल हा केवळ प्राणी नसून तो त्यांच्या संसाराचा मुख्य आधार असतो. हा आधार निसर्गाने हिरावून घेतल्यावर गायकवाड हतबल झाले. हाती पैसा नाही आणि पेरणीचे दिवस तोंडावर अशा परिस्थितीत शेताची मशागत कशी करायची हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी आणि जमीन पडीक राहू नये म्हणून त्यांनी एक अत्यंत वेदनादायी निर्णय घेतला. बैलाच्या जागी आपल्या पत्नीला अवताला जुंपलं आणि स्वतः नांगर धरून मशागत सुरू केली. हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त झाली. पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर ही वेळ का असा सवाल विचारला जाऊ लागला. जेव्हा ही बाब सरकार आणि प्रशासनाच्या लक्षात आली तेव्हा आपली प्रतिमा सावरण्यासाठी आणि आम्ही किती तत्पर आहोत हे दाखवण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली. मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने आदेश दिले आणि 10 जून रोजी पशुसंवर्धन विभागाने मोठ्या थाटामाटात काशीनाथ गायकवाड यांना एक बैल आणि मदतीचा धनादेश सुपूर्द केला. मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून प्रसिद्धीची हौस भागवून घेतली. मात्र ही मदत करताना त्या बैलाच्या आरोग्याची साधी तपासणी करण्याची तसदीही या क्रेडिट घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. प्रशासनाने दिलेला हा बैल शेतात पोहोचला आणि अवघ्या 2च दिवसात त्याचं पितळ उघडं पडलं. शेतात मशागत करत असताना हा बैल अचानक खाली बसला. शेतकऱ्याने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो पुन्हा उभा राहू शकला नाही. जेव्हा पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. प्रशासनाने घाईघाईत दिलेला तो बैल आधीपासूनच आजारी होता. ज्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या पोटाची भ्रांत आहे, ज्याच्याकडे दुसऱ्या बैलासाठी पैसे नव्हते, त्याच्यावर आता या सरकारी बैलाच्या उपचाराचा खर्च करण्याची वेळ आली आहे. ही मदत आहे की शेतकऱ्याची थट्टा असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आज बोंबळी परिसरात संतापाची लाट आहे. प्रशासनाने जर मदत करायची होती तर ती पूर्ण विचार करून आणि सुदृढ जनावर देऊन करायला हवी होती. केवळ फोटो काढण्यापुरतं आणि सरकारची वाहवा मिळवण्यासाठी आजारी जनावर शेतकऱ्याच्या दावणीला बांधणं हा त्या शेतकऱ्याच्या गरिबीचा अपमान आहे. आधी निसर्गानं मारलं आणि आता सरकारनं छळलं अशी गायकवाड यांची स्थिती झाली आहे. तो बैल आता शेतात कामाला येण्याऐवजी गोठ्यात उपचार घेत पडलाय. यामुळे गायकवाड यांची मशागत पुन्हा थांबली असून त्यांच्या संसाराचा गाढा पुन्हा एकदा चिखलात रुतलाय. या सर्व प्रकारामुळे सरकारी यंत्रणेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. मदत देताना त्याची गुणवत्ता तपासली जाते की नाही की केवळ सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापुरती ही मदत मर्यादित असते. काशीनाथ गायकवाड यांच्यासारख्या स्वाभिमानी शेतकऱ्याला प्रशासनाने पुन्हा एकदा निराशेच्या गर्तेत ढकललंय. या घटनेने हे सिद्ध केलं की सरकारला शेतकऱ्याच्या दुःखापेक्षा स्वतःच्या प्रसिद्धीची अधिक काळजी आहे. आता तरी प्रशासनाला जाग येईल का आणि गायकवाड यांना खऱ्या अर्थाने काम करू शकणारा बैल दिला जाईल का की मदतीचा बैल आजारीच राहून या शेतकऱ्याचं मरण पाहत राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या बातमीच्या माध्यमातून प्रशासनाला एकच विचारणं आहे की जर तुम्हाला मदत झेपत नसेल तर ती करू नका, पण किमान मदतीच्या नावाखाली एखाद्या शेतकऱ्याचा असा छळ तरी करू नका.
काशीनाथ गायकवाड यांचा हा प्रश्न केवळ एका शेतकऱ्याचा नसून तो सरकारी अनावस्थेचा बळी ठरलेल्या प्रत्येक कष्टकऱ्याचा आहे. प्रशासनाने आता तरी आपली चूक सुधारावी आणि गायकवाड यांना तत्काळ सुदृढ बैल उपलब्ध करून द्यावा, अन्यथा ही क्रेडिटची लाट सरकारला महागात पडल्याशिवाय राहणार नाही. खरं तर ही मदत नसून एका गरीब शेतकऱ्याच्या अगतिकतेची केलेली क्रूर थट्टा आहे. जेव्हा एखादा शेतकरी स्वतःच्या पत्नीला बैलाच्या जागी जुंपतो तेव्हा ती कृती व्यवस्थेच्या अपयशावर मारलेली चपराक असते. पण हे सरकार आणि येथील प्रशासन इतकं निर्ढावलेलं आहे की त्यांना त्या वेदनेतही आपली प्रसिद्धी आणि क्रेडिट दिसतंय. ज्या बैलाला स्वतःला धड उभं राहता येत नाही तो बैल शेतकऱ्याचा नांगर काय ओढणार? प्रशासनाच्या या फेसबुकी तत्परतेमुळे गायकवाड यांच्यावर आता दुष्काळतेचा 13वा महिना ओढवलाय. एखादी वस्तू दान करताना तिची गुणवत्ता तपासायची असते, हा किमान सुसंस्कृतपणाही विसरलेल्या प्रशासनाने केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी एका कष्टकऱ्याला पुन्हा एकदा संकटाच्या खाईत लोटलंय. हे केवळ प्रशासकीय अपयश नसून संवेदनशीलतेचा अंत झाल्याचं जिवंत उदाहरण आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.